महायुतीला अधिक चांगलं बहुमत मिळालं गेलं, पण बहुमत मिळूनही मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याची निवड करायला विलंब लागला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची निवड झाल्यानंतर अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. म्हणजे एका बाजूला आम्हाला भक्कम बहुमत मिळालं आणि दुसऱ्या बाजूला जी प्रशासनिक यंत्रणा आहे ती पूर्ण करता येऊ नये हे महायुतीचं अपयश आहे. या राज्याचा कोणीही मुख्यमंत्री झाला त्याचा मुख्यमंत्र्यांचं प्राथमिक म्हणून मी स्वागत केलं. राजकीय मतभेद असू शकतात, विरोध असू शकतो, परंतु सरकार आलं आहे. त्या सरकारमध्ये नेतृत्व करणं देवेंद्र फडणवीस आहेत, तर ते मी स्वागतच करेन. आता कुठलाही विषय हा तरी नाही. आणि जयंत पाटलांना पद न मिळाल्यामुळे तर नाराज होण्याचं काही कारण नाही. जयंत पाटील साहेब जे आहेत ते गेले 5 वर्ष झाले महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आहेत. 6 वर्ष प्रदेशाचे अध्यक्ष असताना वास्तविक दर 3 वर्षांनी आमच्याकडे प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा होता आणि दीर्घकाळ मिळालेला आहे. त्यांच्या संमतीशिवाय घटना त्या नियुक्त झाला नसावा असं मला वाटतं. अपेक्षित होतं जो भारतीय जनता पार्टी समावेश जाईल त्याला आतापर्यंत तुमची मिळत आलेली आहे अशी ते मिळेल हे अपेक्षित होतं. देवकरांनी काल असं वक्तव्य केलं की मी अजितदादांच्या पुढे जाण्याच्या विचारात आहे. संजय तटकरेंची त्यांनी भेट घेतलेली आहे. हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न. त्यांनी कुठं जावं हे मी सांगू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.